नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या रांगेमध्ये बसलेला एक छोटा पण अत्यंत सुंदर आणि साहसी किल्ल्यावर, तुंग किल्ला, ज्याला स्थानिक भाषेत कठीणगड म्हणून ओळखतात. तुंग किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पावना धरणाच्या अगदी जवळ स्थित आहे. पुण्यापासून साधारण 65 किलोमीटर, मुंबईपासून 110 किलोमीटर, तर लोणाळा आणि मळवली पासून सुमारे 12 ते 15 किलोमीटर अंतरावर हा किल्ला उभा आहे. समुद्र सपाटीपासून तुंग किल्ल्याची उंची सुमारे 1075 मीटर आहे. सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील ब्लॉग्स. तर आज आहे 1 जानेवारी 2026. तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर थंबनेल बघून तुम्हाला समज असाल आपण कुठे आलोय. तर आज आलो आहे आपण तुंग फोर्टची ट्रेक करण्यासाठी. तर आता मी आहे बेसला. इथे एक हनुमानाचं मंदिर आहे. त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये आपण सर्वात पहिले दर्शन करूया आणि त्यानंतर आपल्या ट्रेकची सुरुवात करूया. तर तुंग किल्ल्याच्या बेसला इथे एक मारुतीचं मंदिर आहे. तर ट्रेक सुरुवात करण्याच्या अगोदर सुंदर इथं दर्शन करून घ्या. तर इथे तुम्हाला तुंग किल्ल्याची इन्फॉर्मेशन बघायला मिळते. त्यासोबतच तुम्हाला तुंग किल्ल्यावर असलेल्या सर्व वास्तू आणि त्याचा नक्षा तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता वाजले 11:15. तर आता आपण तुंग किल्ल्याची ट्रेक सुरुवात करत आहोत. तर बघूया आपल्या वरती पोहोचायला किती वेळ आहे. ऑलमोस्ट 45 मिनिटाचा ट्रेक आहे. बघूया आपल्याला हा ट्रेक कम्प्लीट करायला किती वेळ लागतो. ट्रेकच्या सुरुवातीला तुम्हाला वीरगळ स्मारक बघायला भेटते. एखादा वीर राज्याच्या संरक्षणासाठी अथवा परकीय आक्रमणापासून आपल्या गावाच्या संरक्षणासाठी धारातीर्थी पडला तर त्याच्या शौर्याची गाथा चिरंतन टिकावी आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांचा आदर्श घेऊन नव्या पिढीला आपल्या राज्याचे तसेच देश धर्माचे संरक्षण करावं यासाठी निर्मित केलेले स्मारक म्हणजेच वीरगळ होय. तर इथून तुंग किल्ल्याची खरी चढाई चालू होते. तर आता वाजले 11:15. बघूया आपल्या वरती चढायला किती वेळ लागतोय. आदिलशाहीने बांधलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि त्याचे नाव कठीणगड असे ठेवले, ज्यामुळे या भागात नियंत्रण ठेवतात. तर आता पाहिलं शक्तिदेवता वीर चपेटदार मारुती. कात्यात खोदलेली ही देवळी वीर हनुमंताची ही मूर्ती इतर मूर्तीप्रमाणे गदाधारी नसून खंजीधारी केलेली आहे. किल्ल्याची चढाई तुम्ही बघू शकता, असं स्टीफ आहे, इन्क्लाइन वाला अँगल आहे. तर ह्या तुम्ही बघू शकता जुन्या पायऱ्या आहेत आणि ह्या संवर्धनाने नवीन बनवलेल्या पायऱ्या. इथून तुम्हाला परत रोपचा वापर करून वरती जायचं आहे. तर महाराष्ट्र शासनाकडून संवर्धन करून नवीन पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रेक काय एवढं डिफिकल्ट नाही. इकडून वरती आल्यानंतर तुम्हाला इथे मेढे बघायला भेटते. तर मेढ्याच्या वरती एक प्राचीन टाकी देखील आहे, ती पण बघूया आपण. तर मेढ्याच्या वरती आपल्याला एक गुप्त टाकी बघायला भेटेल. तर हीच टाकी बघायसाठी आपण चाललो आहे. ओके, ते पाण्याचं टाक आहे. इथे खाली मेढे आहे आणि त्या वरती गुप्त टाकी. आपलं मेढे बघून झालं आहे, त्यानंतर पाण्याची टाकी पण बघून आली. पाणी टाकी एक्झॅक्ट मेढ्याच्या वरच्या साईडला आहे. 20 मिनिटाची चढाई करून आल्यानंतर आपल्या पहिल्या दरवाजामध्ये नारायण दरवाजा दिसायला लागला आहे. तर फायनली आपण आपला पहिला दरवाजा नारायण दरवाजा पोचलो आहे. आपण बघू शकता 16. तर नारायण दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर आपण आता इकडे चाललो आहे त्या बुरुजाकडे. चला बुरुजाकडे जाऊन तुम्हाला तिकडचं दृश्य दाखवतो. तो तिकडे बघा, तो आहे बुरुज. त्या बुरुजाकडे आपण आता चाललो आहे. आपल्याला भगवा झेंडा फडकता दिसत आहे. इकडे एक भगवा झेंडा फडकता आहे. या बुरुजावर पण आपल्याला जायचं आहे. जाऊया आपण त्या बुरुजाकडे जाऊ.
तर फायनली आपण या बुरुजावरती आलो आहे. या बुरुजावर समोर बघू शकता पावना लेकचं पूर्ण दृश्य दिसत आहे. या ट्रेकचा बेस विलेज आहे तुंगवाडी. इथपर्यंत तुम्ही खाजगी वाहने, बाईक किंवा लोकल ट्रेनने मळवली स्टेशनपर्यंत येऊन पुढे ऑटो टॅक्सी ने पोहोचू शकता. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साधारण 45 ते 1 तासाचा कालावधी लागतो. तर आता आपण हा बुरुज तर एक्सप्लोअर केला. आता त्या बुरुजावर जाऊया आणि त्यानंतर मग टॉपला. हा बुरुज होता तुम्ही नारायणगावचा. तर आपण तिकडे बुरुजाकडे गेलो होतो. नारायणगावला ऑलमोस्ट 10 पावलेवरती चढून आल्यानंतर तुम्हाला इथे हनुमान दरवाजा बघायला भेटतो. बघू शकता हनुमान दरवाजा. चला तर मग हनुमान दरवाजाने गडाच्या आतून प्रवेश करू. प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पहारेकरांच्या दिवड्या बघायला भेटतील दोन्ही बाजूला. चला तर वरती जाऊया. हनुमान दरवाजाची रचना पण बघू शकता तुम्ही, गायमुख पद्धतीची आहे. असं गायीने मुख फिरल्यासारखं. तर आता आपण आलो आहे दुसऱ्या बुरुजावरती. आपल्याला आता तिकडे जायचं वरती. गडावरती एंट्री केल्या तुम्हाला इकडे मंदिर भेटतं. मंदिरामध्ये दर्शन करायला जाऊया. तर ही आहे कचेरी. कचेरी ही दुर्गावरील महत्वपूर्ण वास्तू गणली जाते. गडाचा कारभार येथून चालत होता. आवक जावक नोंदी या सर्व बाबी तपशिले येथे ठेवल्या जात असे. सदर कचेरीच्या भिंती व छत पडले असले तरी यांचे जोते आजही शिल्लक असून प्रवेशमार्ग व आतील रचना स्पष्ट होते. ही वास्तू दुर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ बहुतांश वेळी दिसून येते. तर गडावरती एंट्री घेतल्यावर सर्वात पहिले तुम्हाला इथे कचेरी बघायला भेटते आणि त्या समोरच तुम्हाला इथे गणेश मंदिर बघायला भेटते. तर गणेश मंदिरामध्ये आपण जाऊन दर्शन घेऊया सर्वात पहिले. तर हे आहे गणेश मंदिर. गणेश मंदिरच्या अगदी बाजूला तुम्हाला एक पाण्याचा टाका देखील दिसेल. तर असं काय पाण्याचं टाक आहे. तर अजून आपल्याला वरती जायचं आहे. तर आपण आता मंदिराच्या बाजूनी वरती चाललो टॉपला. तर बघूया टॉपला जाऊन कसं दृश्य दिसतंय. तर आजूबाजूला पावना लेकचा पूर्ण परिसर आहे. खूप सुंदर दृश्य आहे असं बघायला गेलं. तर आता आपण तुंग किल्ल्याच्या मागच्या साईडला आलो आहे. त्यामुळे इकडं प्रॉपर अशी सावली आहे आणि एकदम थंड हवा वाहत आहे. तर आपण तुंगफोटच्या मेन पार्टवरती आलो आहे आणि इथून आपल्याला खडी चढाई करायची. तर इकडं अशी इन्क्लाइनवरली चढाई. तर ही चढाई करून नंतर ऑलमोस्ट 5 मिनिटात आपण टॉपला पोचून जाऊ. तर फायनली मित्रांनो आपण टॉपच्या जवळ पोचलो आहे. तर इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो किती सुंदर आहे बघा. पूर्ण पावना लेक सगळी दिसत आहे. तर फायनली आता वाजले 10 आणि फायनली आपण आपल्या तुंगफोटच्या टॉपला पोचलो आहोत. तुंग किल्ल्याच्या ट्रेकमध्ये सर्वात मोठं आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या माथ्यावरून आपल्याला दिसतो तो 360 अंशाचा अप्रतिम नजारा. इथून तुम्हाला 3 महत्वाचे किल्ले पाहायला मिळतील. ते म्हणजे लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला आणि खाली पसरलेला निळाशार पावना धरण. हा क्षण शब्दात सांगता येणार नाही, तो फक्त अनुभवता येणार. त्यामुळे तुम्हाला तुंग किल्ल्याचा ट्रेक हमखास करावा लागणार. निसर्ग, शांतता आणि थोडंसं साहस यांचं सुंदर मिक्सचर म्हणजे तुंग किल्ला. किल्ल्याच्या माथ्यावर एक छोटेसे तुंगेश्वर महादेवाचे मंदिर आहे. चला तर मग मंदिरामध्ये दर्शन करून घेऊ. भूपती प्रजापती सुनशीपती अष्टगदामध्ये गोष्टनायता मंडित शस्त्रात शास्त्रांगत रासनीती दुरंधर पौरपदा उपृंत शक्ती आकुला वदंस सिंहासनाधीश्वरो राजाच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय संभाजी महाराज की जय.
जय साहेबांचा विजय असो. नमो पार्वती पतये हर हर महादेव. तर मित्रांनो आता वाजत 1:20. तर फुल वरती निवांत बसलो, नंतर पूर्ण व्ह्यू एक्सप्लोअर केला आणि आता आपण तुंग किल्ला उतरायला सुरुवात करत आहोत. तर बघूया आपल्या खाली उतरायला किती वेळ आहे. मला वाटतं ऑलमोस्ट अर्धा तासामध्ये आपण खाली उतरून जाऊ. 1:20 झाले. तर बघूया. तर मित्रांनो आता वाजलेत 1:40. तर फायनली आपण तुंग फोर्ट उतरून खाली आलो आहे. जर हा व्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशा काही नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.